संजय निरुपम मनसे कार्यकर्ते आमने सामने। निरुपमांच्या कारच्या टायरची हवा काढली। संजय निरुपमांना परप्रांतीयांचा पुळका। कडक अंमलबजावणीची शिवतारेंची मागणी। दहिसरमध्ये शिवसेनेचे नेते संजय निरुपम आणि मनसे कार्यकर्ते आमने सामने आले। शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दहिसरमध्ये जाऊन अमराठी रिक्षा चालकांची भेट घेतली। त्याच वेळी या भागात मनसे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी संजय निरुपम आणि मनसे कार्यकर्ते आमने सामने आले। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांच्या कारच्या टायरची हवा काढली। मराठी भाषेचा मान सन्मान महाराष्ट्रात राहिला पाहिजे, हा आमच्या शिवसेनेचा अजेंडा आहे। आणि या अजेंडा बरोबर जे काही उभे आहेत आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, काय हरकत नाही। लेकिन मुद्दा सिर्फ इतना है कि भाषा प्रेम का माध्यम है, भाषा संवाद का माध्यम है। भाषा के नाम पे वाद विवाद नहीं होना चाहिए, हे हमारा निवेदन है। उद्या तुम्ही इथून माती भडकावून जाणार, आम्ही ते आमच्या अंगावर येणार, आम्ही त्यांच्या अंगावर जाणार। तुम्हाला संप करायचा आहे खुशाल करा। आमच्या अमित साहेबांनी स्पष्ट सांगितलंय, तुम्हाला संप करायचा असेल खुशाल करा। 4 मेला तुम्हाला संप करताना आमचा मराठी रिक्षा चालक जो चालवत असेल त्याच्या जर आड गेलात आम्ही रस्त्यात मारणार, एवढं लक्षात ठेवायचं। या संजय निरुपमने पण लक्षात ठेवायचं आणि उद्या जे काय होईल त्याला जबाबदार संजय निरुपम असेल। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेच्या सक्तीची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयावरून शिवसेनेतच विरोधाचा आवाज ऐकू येतोय। राज्यात येत्या 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा वाचता, बोलता आणि लिहिता येणं बंधनकारक असल्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी याबाबत निर्देश परिवहन विभागाला दिले। अशात आता परप्रांतीय रिक्षा चालकांसाठी शिवसेनेचे नेते संजय निरुपम पुढे सरसावले। मराठी भाषेचा सन्मान अबाधित ठेवत तुटक काम चालवू मराठी समजणाऱ्या आणि बोलणाऱ्या चालकांना सवलत देण्यात यावी। भाषा ज्ञानाची सक्ती आणि परीक्षा घेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करून तो मागे घ्यावा, अशा आशयाचं पत्र संजय निरुपम यांनी प्रताप सरनाईकांना पाठवलं। मला माझ्या जो पक्षाचे मुख्य नेते आहेत श्री एकनाथ शिंदेजी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। आमचे जो परिवहन मंत्री त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की जे काही एक सक्तीचा विषय आहे ते सक्तीच्या विषयामध्ये काहीतरी नरमाई येईल, काहीतरी एक समजा एक मध्य मार्ग काढला जाईल आणि आंदोलनाची गरज नाही पडणार। तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंनीही प्रताप सरनाईकांना पत्र पाठवत त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला। महाराष्ट्रात अनेक परप्रांतीय नागरिक उपजीविकेसाठी येतात, मात्र इथं राहून व्यवसाय करताना मराठी भाषा आणि स्थानिक संस्कृतीचा आदर करणं ही त्यांची जबाबदारी आहे। त्यामुळे मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय हा केवळ भाषेचा प्रश्न नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे। काही ठिकाणी या निर्णयाला विरोध होत असल्याचं दिसून येत आहे। अशा परिस्थितीत सरकारनं ठाम भूमिका घेऊन हा निर्णय कोणत्याही दबावाखाली बदलू नये, अशा आशयाचं पत्र विजय शिवतारेंनी सरनाईकांना पाठवलंय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकही मराठीच्या सक्तीच्या भूमिकेवर ठाम आहेत। आदरणीय बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा आमचा शिंदेसाहेब आज मुख्य नेते असणारा पक्ष हा पूर्णपणे त्यांच्या विचारावर चालणार आहे। त्यांनी अख्खं आयुष्य मराठी अस्मिता, मराठी लोकांचे हक्क, मराठीच्या बाबतीत अख्खं आयुष्य संघर्षमय असं घालवलं आणि ती परंपरा घेऊन आम्ही चाललेलो आहे। आणि म्हणून अगदी स्पष्टपणे सांगितलं की परप्रांतीय येत आहेत, आम्ही त्यांचं स्वागत करतो, कारण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन योगदान राज्याच्या प्रगतीमध्ये आहे। पण त्याच्याबरोबर त्यांनी स्थानिक अस्मिता ही जपली पाहिजे ना। आम्ही बोलणारच नाही, असा कायदा होणारच नाही, असा आम्ही संप करू, ह्या ज्या धमक्या आहेत ना ह्या चुकीच्या आहेत। महाराष्ट्रामध्ये जर कोणाला व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये जर काम करायचं असेल, प्रवासी बोलत असताना त्याच्याबरोबर तुम्हाला मराठी बोलावंच लागेल। आणि आम्ही कोणाच्या रोजीरोटीवर पाय देणारे नाही, आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रीयन आहोत। तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी बोलावंच लागेल। परत एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये टॅक्सी रिक्षा चालवायचे असेल तर मराठी अनिवार्य आहे। मग महाराष्ट्राचा, मग मराठीचा। महाराष्ट्रात आणि राज्यात रोजगारासाठी येता, मग मराठी भाषा शिकण्यात कमीपणा काय, असा सवाल मनसेनं विचारलाय। प्रताप सरनाईकांच्या या भूमिकेचं
ठाकरेंच्या शिवसेनेनेही स्वागत केलंय. महाराष्ट्राला धमक्या दिल्या जात आहेत की आम्ही मुंबई बंद पाडू, आम्ही रिक्षा चालवणार नाही आणि मग मुंबई बंद होईल. मला असं वाटतं हे जे धमकी देणारे भैये आहेत यांना मराठी माणसाने धडा शिकवायची ही योग्य वेळ आहे. ह्यांना हे दाखवून द्यायला लागेल की तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. इथे राहणारा मराठी माणूस म्हणजेच मुंबई आणि इथे राहणारा मराठी माणूस म्हणजेच महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र आणि मुंबई यांना वेठीस कोणीही बाहेरचा भैया धरू शकत नाही. एकनाथ शिंदेच्या गटामध्येच या संदर्भात विरोधाची भूमिका आहे. प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताची आहे. ही त्यांनी घेतलेली भूमिका आहे. परिवहन मंत्री म्हणून ती योग्य आहे. त्याला विरोध करण्याचं कोणाचंही कारण नाही. जे या भूमिकेला विरोध करतील ते मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत. एकनाथ शिंदेने ठामपणे सांगायला पाहिजे हो ही भूमिका आहे. देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगायला पाहिजे हो ही भूमिका आहे. सुनित्राताई पवार या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी सांगायला पाहिजे हो ही मराठी संदर्भातली भूमिका योग्य आहे. ज्याला शिकायचं आहे त्यांनी ती आपली भाषा शिकू शकेल, त्याला काही कोणाला जबरदस्ती करायचं कारण नाही. पण ज्या पद्धतीने हेकेखोरी करून सत्तेचा माज या सरकारला आलेला आहे हा खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की मग आता नरेंद्र मोदी अमित शहा जेव्हा आपल्या महाराष्ट्रात येतात त्यांनी मराठीतच भाषण दिलं पाहिजे. असं काही कंपल्सरी करा ना. पण तुम्ही करू शकणार नाही कारण तुमच्या नोकऱ्या जातील. पण हे जे काही चाललेलं आहे हे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय रणकंदन सुरू झालंय. या मुद्द्यावरून पुन्हा मराठी विरुद्ध परप्रांतीय हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. पण आक्रमक भूमिका घेतलेलं सरकार मागे फिरतं या अंमलबजावणीवर ठाम राहतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.